इसवी सन 12व्या शतकात रायरी उर्फ रायगिरी एका मराठी पाळेगाराचे निवासस्थान होते. कोकणाच्या प्रदेशात सत्ता कोणाची असली तरी राजधानीपासून दूर असल्यामुळे या प्रदेशात राज्यसत्तेचा फायदा किंवा तोटा कधी जाणवत नसे. ठिकाणी दाट झाडी, त्या झाडीत खेडी असे वस्तीचे स्वरूप होते. 14व्या शतकात रायरीच्या मराठा पाळेगाराने अनागोदी उर्फ विजयनगरच्या सम्राटाचे स्वामित्व पत्करले. इसवी सन 1436 मध्ये अल्लाउद्दीन शाह बहमनी याने रायरीवरील अधिकाऱ्यास आपले स्वामित्व मान्य करावयास लावले. बहमनीची ही सत्ता इसवी सन 1489 पर्यंत टिकली. नंतर अहमदनगरच्या निजामशहाने रायरी आपल्या ताब्यात घेतला. निजामशहाच्या अंमलात जावळी सुभा होता. त्यात परगाणे, महाड, तपे बिरवडी, तपे तुडील, तपे नाते, तपे विनेहरे हा रायरीच्या आसपासचा भाग होता. रायरी हा किल्ला व मावळातील कानदखोरे मोडत होते. इसवी सन 1617 मध्ये रायरीचा हवालदार आगा हाजी याकूब इस्तकबोली नावाचा निजामशाही अधिकारी होता. इसवी सन 1618 मध्ये आदिलशहाच्या वतीने हेबतखानाने रायरीवर हल्ला केला, लूट केली व संबंध मावळ प्रदेश काबीज केले. निजामशहा व आदिलशहा या दोघात त्यावेळी जावळी सुभ्यावरील सत्तेबद्दल चुरस उत्पन्न झाली होती.